आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. भारती, मला काहीच कळत नाहीये काय करायचं. हा विचार तुम्ही आधीच करायला हवा होता. तुमच्या बाबांनी आणि भावाने मला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान केलंय, ज्यामुळे त्यांना निवडणूक जिंकणं सोपं होईल. कदाचित तुझं बरोबर असेलही, पण जर मी त्या दिवशी वेळेवर पोहोचलो नसतो तर खूप मोठा अनर्थ झाला असता. आणि एकदा का बदनामीचा कलंक चारित्र्यावर लागला ना, तर काही केलं पुसला जात नाही. खरं आहे तुमचं. गावकऱ्यांसमोर तर बदनाम होण्यापासून तुम्ही वाचवलत, पण माझी माणसं, त्यांच्या नजरेतून तर मी कायमची उतरले. कधी काळी मी माझ्या बाबांचा स्वाभिमान होते. ते नेहमीच माझं कौतुक करायचे, आणि आज तुम्ही बघितलं ना. भारती, मला त्यांचं वागणंच कळत नाहीये. त्यांनी आपलं नातं अनैतिक ठरवावं. मग त्यांना कसं पटवून देणार आहात? एक सांगू विजय, ज्या नात्यांना आपल्या लोकांचा आशीर्वाद लाभत नाही, ती कधीच सफल होत नाही. समाज ते नातं कधीच स्वीकारत नाही. तुला काय वाटतं, मी जे केलं ते चूक होतं का? विजय, काय चूक काय बरोबर मला कळत नाहीये. मी द्विधा मनस्थितीत आहे. गावकऱ्यांसमोर माझी बदनामी टाळण्यासाठी तुम्ही मला कुंकू लावलत, पण मला वाटतं आपलं भलं यातच आहे की गावासमोर तुम्ही ते कुंकू पुसून टाकावं. तुला ही सगळी मस्करी वाटते? खेळ वाटतोय का हा? विजय, आपलं आयुष्यच एक खेळणं बनलंय. तुमच्या घरातल्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं, बाबांनी मला स्वीकारलं नाही. तुम्हीच सांगा, आपल्या नात्याला काय अर्थ आहे? भारती, तू फक्त घाबरतीयस. ज्यांच्या घरातले साथ देत नाहीत ते वैवाहिक आयुष्य जगत नाहीत का? कदाचित तुला माझ्यावर भरवसा नाही असं तर नाही ना? नाही विजय, जर मला तुमच्यावर भरवसा नसता तर मी तुमच्यासोबत इथे उभी नसते. भारती, आज जी लोक आपल्या लग्नाने नाखुश आहेत ना, मी शब्द देतो, उद्या हीच लोक आपला स्वीकार करतील. पण उद्या उगवणारा सूर्य बघण्यासाठी आजची काळ रात्र संपणं गरजेचं आहे. तुम्हा सगळ्यांसाठी तर भारती मेलेलीच आहे, पण माझ्यासाठी नाही. मी एवढी निष्ठुर कधीच नाही होऊ शकत. माहित नाही भारती कुठे असेल, कशी असेल. एवढी सहानुभूती दाखवायची काही गरज नाहीये तारा. रक्ताची नाती अशी कायमची तोडली नाही जाऊ शकत. मला तिचं नाव सुद्धा घ्यावंसं वाटत नाहीये. तुला तिचा एवढा कळवळा का वाटतोय? हे काय बोलताय तुम्ही? जे भारतीला सगळ्यात जास्त जीव लावायचे
अहो, जे आपल्या क्रांतिकारक विचारांनी जग बदलण्याच्या गोष्टी करायचे, त्यांचे विचार असे संकुचित कसे असू शकतात? कोणी आपल्या शत्रूशी हात मिळवणी करून घराण्याची धिंड काढत असेल, मी त्याला शाबासकी देऊ, आशीर्वाद देऊ मी त्याला? भारतीने असं काहीही केलेलं नाहीये. विजयने तिच्याशी लग्न केलंय. आशीर्वाद देऊ शकत नाही तर निदान तिचा तिरस्कार तरी करू नका. मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की तो विजय चांगला मुलगा नाहीये, पण माझं कोणीही ऐकलं नाही. तू नाही, दादा नाही आणि भारतीने सुद्धा नाही. आता परिणाम भोगा. भारती त्या घराची झालीये, त्या मारेकऱ्यांची झालीये ज्यांनी वहिनींचा खून केलाय. लाज वाटली पाहिजे सगळ्यांना. पण विजय तर गुन्हेगार नाहीये ना? तुला काय म्हणायचंय तारा? तुम्ही स्वतःच विचार करा ना. मुलींची आपल्या माहेरून अशा प्रकारे पाठवणी करतात का? पण मुलींची लग्न सुद्धा अशी होत नाहीत ना, जसं भारतीने केलंय. हो, तर मग ठीक आहे ना. ती तुमच्यासाठी तर आधीच मेलीये. जेव्हा ती खरोखरच मरेल ना, तेव्हा तिची राख फुंकून या, म्हणजे समाधान मिळेल तुम्हाला. तारा, काय चुकीचं बोलतीये मी? ज्या प्रकारे तुम्ही दोघं तिला वागणूक देत आहात ना, ती आतून पूर्ण खचलीये. त्या घरात शंकर सिंग सारख्या माणसाचा सामना ती एकटी कशी करू शकणार आहे? माहित नाही त्या घरात तिच्यावर कसले अत्याचार केले जात असतील, कुठल्या परिस्थितीत असेल ती. अगं संजना, हे काय करतेस? मी हे घर सोडून चालले. मी आता तुम्हा सगळ्यांवर ओझं बनून नाही राहणार. प्लीज आता तुम्ही सुद्धा मला थांबवू नका. मी बाबांशीही या विषयावर बोलले. ठीक आहे, मी तुला थांबवणार नाही. पण संजना, मी तुला पुन्हा सांगते की विजय भाऊजींना तू विसर. एखादं नवीन नातं निर्माण करण्याचा प्रयत्न कर. एखादा चांगला मुलगा बघून तू तुझा संसार थाट. मला तर वाटतंय की माझ्या नशिबात आता कुठलंच नातं उरलं नाही. असं का बोलतेस संजना? जे सुख तुला ह्या घरात राहून नाही मिळालं ना, ते तुला दुसऱ्या घरात नक्कीच मिळेल. माहित नाही. संजना, विजय भाऊजींमुळे तू स्वतःला दुःखी करून घेऊ नकोस. ही सगळी नातीगोती अगं देव जुळवून आणत असतो. कदाचित तुझ्या नशिबामध्ये यापेक्षा जास्त चांगला मुलगा असेल. मी तुमचा मान राखण्यासाठी खोटं नाही बोलू शकत. विजय आणि भारतीसाठी माझ्या मनात जो तिरस्कार आहे, त्यामुळे त्यांना शाप आणि शापच मिळतील. तुम्ही काळजी घ्या. तू पण. या घराला किती शाप लागणार आहेत. आता मला सुद्धा विचार करावा लागेल की ह्या घरात राहायचं की नाही. ये ये ना आत. अगं घाबरायची काही गरज नाही. आपलंच घर आहे. ये ना, ये बाया. आता तर तू या घरची सून आहेस. फक्त बाया, एका गोष्टीसाठी तुझी माफी मागते. तुझं स्वागत करताना कोणतेही रीतभात पाळू शकले नाही. आई, हे सगळं का करतेस? अरे बाया, माझ्या आनंदासाठी करते. नाही, माझ्या या घरात या घाणीला काहीही जागा नाही.
हे काय बोलताय तुम्ही? आपल्या मुलाला, आपल्या सुनेला घाण म्हणून संबोधताय? काही काय बोलताय तुम्ही? तुझी अक्कल असं वाटतंय ममतेच्या पडद्याआड पूर्णपणे झाकली गेली. म्हणूनच तुला दिसत नाहीये. तुझा मुलगा रस्त्यावरून कोणालाही उचलून घेऊन येईल आणि मी तिला या घराची सून बनवेन. बाबा, तुम्ही कुणाला रस्त्यावरून आणलंय म्हणताय? बायको आहे ही माझी, आणि तुम्ही हिचा असा अपमान करू शकत नाही. तुझी तर आमच्याशी बोलायची लायकी. तुझी हिंमत कशी झाली ह्या मुलीला उचलून माझ्या घरात घेऊन येण्याची? मला माहितीये की तुम्हाला नात्या गोत्याची अजिबात कदर नाहीये. ऐकलंस आई? म्हणूनच मी या घरात पाऊल ठेवत नव्हतो. तुम्ही सगळे आपापले राग द्वेष काढताय, पण आईच्या काळजाचे घाव कुणालाही दिसत नाहीये. अरे, तुला काय वाटतं मी तुला हे असं बेवारशासारखं दारोदार भटकू दे? आज तर तुला निर्णय घ्यावाच लागेल की तुला या घराची अब्रू प्रिय आहे की या बेशरम निर्लज्ज लोकांबरोबर दारोदार भटकायचं आहे. कारण या घरात मी जिवंत असेपर्यंत ही मुलगी राहू शकत नाही. जर ही इथे राहिली तर तू माझं मेलेलं तोंड पाहशील. ही काय परीक्षा घेताय तुम्ही माझी? अशा अधर्मी निर्लज्जांशी नातं का जोडतेस? असं समज की हा मेला आपल्या. तुला कुठला दुसरा मुलगा झालाच नव्हता. ए मास्तराच्या पोरी, का इथे उभं राहून आमचं घर अपवित्र करून टाकतेस? चल तोंड काळा कर इथून. चला विजय, इथे आपल्याला अपमानाखेरीज काहीच मिळणार नाही. अहो, अरे थांबा थांबा ना. इतका मोठा अन्याय का करताय तुम्ही? अन्याय? अन्याय तर संपूर्ण गावासमोर या विजयने केलाय माझ्यावर. आता मी माझ्या घरात न्याय करणार. नीट कान उघडून ऐक. तुम्हा दोघांसाठी या घरात कोणतीही जागा नाही. चालते व्हा आणि पुन्हा मला तुमचं तोंड दाखवू नका. चल. थांब विजय, तू कुठेही जाणार नाहीस. जर या घरामध्ये माझ्या मुलालाच कुठली जागा नाहीये तर मला सुद्धा नाही राहायचं इथे. मी तुझ्या सोबत येते. आई, ही फक्त माझी लढाई आहे. ही मला एकट्यालाच लढू दे. प्लीज.
कसला करतेस? आता कसलाच विचार करायची गरज नाहीये. इथे रात्रीपुरता आश्रय घेतला होता, आता निघायला हवं. कुठे जाणार आहोत आपण? अगं जिथे आपलं नशीब घेऊन जाईल, पण या गावात नाही राहायचं. हं? इथे वेदनेशिवाय काहीच मिळालं नाही. किती विचित्र आहे ना विजय. आज आपल्याच गावात आपण उपरे झालो आहोत. ज्याप्रमाणे एखादं रोपटं मुळापासून उपटलं तर ते जिवंत राहत नाही, आपलंही आयुष्य आता असंच होणार आहे का? विजय भाऊ, भारती, मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. आमच्या विरोधात अजून काही घडलं का? आता तुम्ही सुद्धा आमचं हसं करायला आलात? अहो, मी हसा करत नाहीये, खरं तेच सांगतोय. तडक ब्लॉक मधून आलोय, ब्लॉक मधून. आपली भारती सरपंच म्हणून निवडून आली आहे. सय्यद दादा, तुम्हाला चांगलंच माहितीये, ह्या निवडणूक आणि राजकारणामुळे माझं बरंच नुकसान झालंय. आता माझ्यासाठी हा जय पराजय महत्वाचा नाहीये. आम्ही हे गाव सोडून जातोय. कायमचं सोडून जातोय आणि कदाचित कधीच परत येणार नाही. जर तुमची हीच इच्छा असेल तर ठीक आहे, पण एकदा बाहेर तरी चला. तुम्हा सगळ्यांना माझा जय जयकार करण्याची काहीच गरज नाहीये, कारण तुमच्या सगळ्यांच्या नजरेत तर मी एक कलंकित आहे. हे काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते ही. चुकीचं काय आहे? ते तुम्हीच लोक होतात ना, जे माझ्या बाबांच्या आदेशावरून हिला गावाबाहेर काढायला निघालेलात आणि आज हार घेऊन आलात. ज्या गावातली लोक एकजूट होऊन हे ठरवू शकत नाही की काय चूक आहे आणि काय बरोबर, त्या गावात आम्हाला राहायचं नाही. चला विजय. आमची चूक आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही जर हे गाव सोडून गेलात ना, तर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. हो विजय दादा, तुमच्यासारखी सुशिक्षित लोकच या गावाचा उद्धार करू शकतात, आणि आमची खात्री आहे की तुम्ही दोघेच हे गाव भ्रष्टाचार मुक्त करू शकता. तुम्ही दोघं हे गाव सोडून कसे जाऊ शकता? आज जेव्हा साऱ्या गावाने आम्ही तुमच्या पवित्र नात्याला स्वीकारलंय, मान दिलाय, मग तुम्ही आमचं मन कसं मोडू शकता? आज पहिल्यांदाच सत्याचा विजय झालाय, आमच्या सगळ्यांचे डोळे उघडलेत, आणि ह्याच्यातच तुम्ही आम्हाला सोडून गेलात तर पुन्हा एकदा शंकर सिंगचा वाईटपणा या सत्याला गिळून टाकेल दादा. आता हे संपूर्ण गाव तुमचं कुटुंब आहे. तुम्ही हे गाव सोडून जाऊ नका. जर तुम्ही दोघे हे गाव सोडून गेलात ना, तर तुम्हाला आम्ही जिवंत दिसणार नाही. काय गावकऱ्यांनो?
हे गाव मी नाही जायचं, अजिबात नाही जायचं. मी या गावातच राहायचं. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे आता तरी